हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण सेट परीक्षा जी 2026 मध्ये होणार आहे आणि नेट परीक्षा जी डिसेंबरमध्ये होणार आहे, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करत आहोत, ज्यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल. तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती क्रमवार पद्धतीने अभ्यासत आहोत. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सराव करत आहोत. त्यानंतर प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण आणि त्यावर प्रश्न कसे विचारले जातात, या सर्व माहितीवर आपण चर्चा करत आहोत. आज आपण बघणार आहोत पहिला घटक, अध्यापन क्षमता किंवा टीचिंग ॲप्टिट्यूड. हा जो पहिला घटक आहे, पेपर जो अनिवार्य आहे, त्या पेपर संदर्भात सेट आणि नेट. तर ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून आणि ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून हे सर्व पेपर 1 पेपर 2चे आपण लाईव्ह स्वरूपात, रेकॉर्डेड स्वरूपात, त्यानंतर सरावाच्या स्वरूपात, PDF नोट्सच्या स्वरूपात पूर्णत्वाकडं आपण सराव करत आहोत. आणि नियमित पद्धतीनं, ज्या पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले, फोन आले की सर आम्हाला सेट नेट परीक्षा संदर्भात आपण योग्य ते ज्या पद्धतीने यापूर्वी मार्गदर्शन केलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीनं आम्हाला देखील यावेळेस देखील आपलं मार्गदर्शन हवं आहे. त्या उद्देशानं आपण पेपर 1 पेपर 2ची बॅच सुरू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर 96 89 04 77 38 या नंबरला तुम्ही थेट फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. बघा, आपण चर्चा करूयात अध्यापन क्षमता, टीचिंग ॲप्टिट्यूड. हा मुळात आपण विचार करत असताना आपण संकुचित विचार न करता, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. आज 2-3 विद्यार्थ्यांचे कॉल आले, सर तुमचा मागच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला आहे, मलाही क्लास जॉईन करायचा आहे. पण मी सर्वच विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक क्लास जॉईन केला म्हणजे तुमचा रिझल्ट येणार आहे असं नाही आहे. क्लासमध्ये जे सांगितलं जाईल त्या पद्धतीनं जर तुम्ही सातत्यपूर्ण अभ्यास करत राहिलात, योग्य वेळी योग्य सराव केला, योग्य त्या नोट्स तुम्ही रिवाईज केल्या, त्यानंतर स्वतःच्या हँडरिटन नोट्स ज्या या नोट्समधल्या शॉर्टकटमध्ये तुम्ही तयार केल्या, याच्यातून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे. त्याचबरोबर आपण नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ऑनलाईन आणि ऑफलाईन सेटच्या दृष्टिकोनातून, या दोनही पद्धतीच्या यावेळेसपासून टेस्ट सिरीज देखील सुरू केलेल्या आहेत पेपर 1 पेपर 2 संदर्भात, ज्या तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये आणि म्हणजेच वस्तुनिष्ठ स्वरूपातील जो अभ्यास आहे, ज्याला आपण MCQ टाईप अभ्यास म्हणतो, तो होण्यासाठी तुम्हाला निश्चित मदत करतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. बघा, या घटकामध्ये पहिला उपमुद्दा आहे अध्यापनाची संकल्पना. आता आपण थोडा आपल्या नोट्समध्ये आणखी अपडेट करण्याचा प्रयत्न केला, आणखी सखोल मुद्दे काढण्याचा प्रयत्न केला. बघा, अध्यापनाची संकल्पना हा उपमुद्दा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्याख्या, त्याचे मुख्य वैशिष्ट्य, अध्यापनाच्या संकल्पनेचे आणि त्याचे उदाहरणं, अशा पद्धतीनं पहिला मुद्दा अभ्यासला जाणार आहे. दुसरा मुद्दा, अध्यापनाची उद्दिष्ट्य, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग, का कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचं सविस्तर पद्धतीनं उदाहरणं दाखल्यासह विश्लेषण असणार आहे. त्यानंतरनं तिसरा मुद्दा आहे अध्यापनाचे स्तर, लेवल ऑफ टीचिंग, स्मरण स्मृती स्तर. त्यानंतरनं अंडरस्टँडिंग, मेमरी लेवल, त्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल. या सर्व लेवल आपण या मुद्द्यामध्ये, तिसऱ्या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि चौथा मुद्दा आहे अध्यापनाची वैशिष्ट्य व मूलभूत आवश्यकता. अध्यापनाची म्हणजे अध्यापनाची काय वैशिष्ट्ये आहेत ते दिलेले अभ्यासायचे आहेत. आणि नंतर मूलभूत आवश्यकता, अध्यापनाची का आवश्यकता आहे, तर यावर तुम्हाला अशा पद्धतीचे मुद्दे, सविस्तर विश्लेषण आणि त्यावरचे प्रश्न दिलेले असतील. आणि नंतर पाचवा मुद्दा, शिकणाऱ्याची वैशिष्ट्य, लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स, ज्यामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्याची वैशिष्ट्य, तुमच्यासमोर असणारा विद्यार्थी हा अल्पवय म्हणजे कमी वयाचा नसणार आहे, तो किशोरवयीन असणार आहे. प्रौढ विद्यार्थी, त्यांना कशा पद्धतीने तुम्ही अध्ययन अनुभव दिले पाहिजे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे वैयक्तिक फरक,
बघा प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, वयानुसार, लिंगानुसार, बुद्धिमत्तानुसार, आवडी, शिकण्याची गती, सामाजिक संस्कृती यानुसार हेही आपण अभ्यासणार आहोत. यावरही प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर पुढचा 7वा उपमुद्दा आहे अध्यापनावर परिणाम करणारे घटक. शिक्षकासंदर्भात, विद्यार्थ्यासंदर्भात, सहाय्यक साहित्याच्या संदर्भात, शिकवण्याच्या सुविधेच्या संदर्भात आणि शिक्षणाचे वातावरण आणि संस्था हे मुद्दा आपण 7वा उपमुद्दा अभ्यासणार आहोत पहिल्या घटकामध्ये. त्यानंतर 8वा मुद्दा आहे अध्यापन पद्धती. आपल्याला शिकवण्यासाठी शिक्षकाचा महत्त्वाचं काम म्हणजे शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणत्या आहेत. आज आपण बघितलं तर हे सर्व शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीवर अवलंबून होत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती, त्याचं वेगळेपण सांगितलेलं आहे, त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर यातला 9वा उपमुद्दा आहे ऑफलाईन व ऑनलाईन अध्यापनाच्या पद्धती. ऑफलाईन म्हणजे पारंपरिक पद्धती आणि आता स्मार्ट पद्धती, ऑनलाईन तंत्रज्ञानावर आधारित, जी आज तुम्ही आणि माझ्यामध्ये आता जोडण्याचा जो मुख्य धागा आहे तो. आणि या घटकातील शेवटचा मुद्दा म्हणजे उच्च शिक्षणातील अध्यापनाची आधुनिक साधने कोणती. स्वयंप्रभा, MOOCs, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, हायब्रिड बॅलेड लर्निंग, ICT व स्मार्ट क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, हा सर्व 10 मुद्द्यामध्ये. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा पहिला घटक ज्यामध्ये 10 उपमुद्दे आपण केले. नवीन पद्धतीने कोणताही मुद्दा तुमचा किंवा कोणत्याही मुद्द्यातली नोट्स किंवा विश्लेषण राहता कामा नये, अशा पद्धतीनं आता आपण या नवीन बॅचला आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता बघा पहिला आहे, त्यातला पहिला उपमुद्दा अध्यापनाची संकल्पना. बघा एकूण 10 उपमुद्दे आहेत, त्यातला पण पहिला उपमुद्दा आहे. पहिल्या उपमुद्द्याचं सविस्तर विश्लेषण असेल आणि नंतरनं त्यावरचे प्रश्न. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या अभ्यासाला सर्व संकल्पना, आकलन आणि उपयोजन या सर्व बाबींकडून परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा अध्यापन म्हणजे काय? शिकवणे, बरोबर आहे. अध्यापन म्हणजे शिकणाऱ्याच्या वर्तन, म्हणजे जो विद्यार्थी त्याच्या वर्तनामध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या कौशल्यामध्ये व मूल्यामध्ये व्हॅल्यूज एज्युकेशन सकारात्मक बदल घडवण्यासाठी शिक्षकाकडून निवेदित व उद्दिष्टपूर्तीसाठीच केलेली प्रक्रिया म्हणजे अध्यापन. अतिशय समर्पक आणि सर्व मुद्द्यांना एकत्र घेऊन चालणारी समर्पक ही व्याख्या आहे, ज्यामध्ये अध्ययनार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल होणार आहे, त्याच्या ज्ञानामध्ये बदल होणार आहे, त्याच्यामध्ये कौशल्य विकसित होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकासावर भर दिलेला आहे. मूल्यामध्ये, आणि आज आपण बघतोय मूल्यांचा ऱ्हास होत आहे, मानवी नैतिक मूल्य याचंही आणि सकारात्मक बदल, ह्या सर्व वर्तन, ज्ञान, कौशल्य आणि मूल्यामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी शिक्षकाकडून जे निवेदन केलं जाणार आहे आणि त्याची उद्दिष्टपूर्तीसाठी जे प्रक्रिया केली जाईल ते सर्व अध्यापन या संकल्पनेमध्ये येतं, असं एकंदरीत या व्याख्यातून सांगितलेलं आहे. आता याचं विश्लेषण करायचं झालं तर अध्यापन ही केवळ पुस्तकातील माहिती वाचून दाखवण्याची किंवा काही तथ्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची ही कृती नव्हे किंवा नाही. तसं असतं तर आपल्याला शिक्षकांची गरज राहिली नसती, प्राध्यापकांची गरज राहिली असती का? तर नाही. ही एक सजीव, बहुआयामी म्हणजे वेगवेगळ्या पैलूंना आणि सहेतुक प्रक्रिया आहे, ज्याचा केंद्रबिंदू विद्यार्थ्याचे सर्वांगीण शिक्षण आणि विकास हा आहे. प्रभावी अध्यापनामुळे विद्यार्थी काय शिकलेत, यासोबतच कसे विचार करायला लागलेत आणि ते ज्ञान जीवनात कसे वापरणार आहेत ह्याचं त्याच्यामध्ये बदल होतो. एक कालचा किस्सा सांगतो. काल मी माझं नेहमीचं लेक्चर झालं 8 ते 9 या वेळेमध्ये आणि नंतर मी बसलो होतो. मी तसं मुळात मुलाचा अभ्यास घेत नाही, म्हणजे पत्नीच घेत असते. आणि कालचा किस्सा बघा, शिवांश म्हणजे जो मुलगा आहे मोठा, तो आता वयाची 6व्या वर्षी, त्याचं वय 6वं वर्ष चालू आहे आणि तो सिनियर KGला शाळेमध्ये जातोय. तर बघा, म्हणजे मीही कधी विचार केला नाही अशा पद्धतीच्या संकल्पना. आता हे कशा पद्धतीनं तो पुस्तक वाचून शिकणार आहे का? नाहीये. तर बघा, त्यानं मला प्रश्न विचारला बसल्यानंतर,
बाबा बुक, BOOK, बुक आणि बुक, जसं आई एखादी कॅब बुक करते त्यातलं बुक, बुकिंग किंवा बुक म्हणजे आपण म्हणतो कॅब बुक झाली का, बुक झाली का, आणि त्यानं म्हणजे या दोन शब्दामध्ये काय साम्य आहे आणि काय बदल आहे किंवा काय फरक आहे हा प्रश्न विचारला. मला सुरुवातीला आश्चर्य वाटलं की अशा पद्धतीनं हे लहान वय म्हणजे त्याने की वयाच्या 7 वर्ष म्हणजे शाळेतही म्हणजे पहिलीला येता पहिलीला गेलेला नाही, तरी पण त्याला अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला की बुक आणि बुकिंग. बुक, आई म्हणते की बुक करा, ट्रॅव्हल म्हणजे कॅब बुक करा, आणि हे बुक्स याच्यात स्पेलिंगमध्ये तर साम्य आहे, मग फरक काय आहे त्यावेळेस त्याला समजून सांगावं लागलं. म्हणजे अशा वेळेस आपल्याला शिक्षकाची अध्यापकाची किंवा गुरुची गरज असते. योग्य वेळी योग्य तो फरक सांगण्यासाठी, योग्य ते संस्कार करण्यासाठी, जेणेकरून त्या बालकाचा त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल. बरोबर आहे. अशा पद्धतीने त्यासाठी अध्यापन हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा अध्यापनाची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत, तर बघा उद्दिष्ट पूर्तीसाठीचं नियोजन प्रक्रिया, म्हणजे जे उद्दिष्ट आपण ठेवत असतो. अध्यापन हे नेहमीच विशिष्ट आणि मोजता येण्याजोगं असतं. स्पेसिफिक आणि ते आपल्याला मोजता येतं. शैक्षणिक उद्दिष्टावर आधारित असतं. शिक्षक कोणताही पाठ शिकवण्यापूर्वी तो पूर्णपणे नियोजन करत असतात, ज्याला आपण पाठ नियोजन म्हणतो, लेसन प्लॅन म्हणतो. उदाहरणार्थ बघा उद्दिष्ट, विद्यार्थ्यांना प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस या प्रक्रियेचं वर्णन शिकवायचं आहे, तर त्याचं नियोजन काय करावं लागणार आहे. शिक्षक प्रथम झाडांची रचना समजावून सांगतील, नंतर सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन डायऑक्साईडची भूमिका स्पष्ट करतील आणि शेवटी एका प्रयोगानं प्रक्रिया दाखवतील. हे सूत्र नियोजन विद्यार्थ्यांना थेट उद्दिष्टापर्यंत पोहोचून जातं की त्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कशी पार पडते हे समजून येतं. म्हणजे त्यासाठी नियोजन करावं लागतं. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवादावर आधारित ही प्रक्रिया चालते. प्रभावी अध्यापन एकतर्फी नसते. मी फक्त बोलतोय बडबड करतोय याचा परिणाम तुम्हाला होणार नाहीये. ज्यावेळेस तुमचं आणि माझं बोलणं होईल, तुमच्या काही शंका असतील त्यावर माझी प्रतिक्रिया असेल, माझ्या शिकवण्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर त्यावर मी तुम्हाला ते प्रश्नांचं उत्तर देत असेल. ती म्हणजे शिक्षण ही, अध्यापन ही द्विमार्गी प्रक्रिया, ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक सक्रिय असले पाहिजेत. म्हणजे सक्रिय, दुहेरी आणि अर्थपूर्ण संवादावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ अप्रभावी अध्यापन, शिक्षक फक्त आर्यभट्ट हा गणित तज्ज्ञाबद्दल माहिती देतात. प्रभावी अध्यापनामध्ये बघा शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात, शून्यचा शोध लागण्यापूर्वी गणना कशी करत असावेत बरं, यामुळं जीवनात कोणती समस्या येत असेल, म्हणजे झिरोच लावला जात नसेल तर कसं होत असेल ती वाक्य, म्हणजे अंकांची बेरीज. या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा, क्युरिओसिटी निर्माण होते आणि ते सक्रियपणे विचार करू लागतात की अरे हे शून्य कुठून आला, आणि जर शून्य नसेल तर त्या संख्येला अर्थच नाहीये. शून्य जर डाव्या साईडला असेल तर त्याला काय अर्थ नाहीये शून्याला, पण तो उजव्या साईडला गेल्यानंतर पूर्ण चक्र बदलतो. असं शून्याचं महत्त्व काय आहे. बरोबर, ते विद्यार्थी विचाराला प्रवृत्त होतील. त्यानंतर शिकण्यास अनुकूल वातावरणाची आवश्यक. बघा शिकण्यासाठी सुरक्षित, सकारात्मक आणि उत्साहवर्धक, प्रेरणादायक वातावरण तयार करणं ही शिक्षकाची महत्त्वाची जबाबदारी असते. मी सातत्यानं म्हणत असतो, मी माझं काम करतोय, मी आजही शिकवतोय, कालही शिकवत होतो, यापूर्वीही शिकवत होतो आणि भविष्यातही शिकवणार आहे. पण विद्यार्थी जे तुम्ही प्रतिक्रिया पाहत असताल, जे काय 56 वर्षाचे गृहस्थ जे केंद्रप्रमुख म्हणून कार्य करत असताना मागच्या बॅचमध्ये एज्युकेशनमध्ये त्यांच्या ओपनच्या मेरिटपेक्षा 10 मार्क जास्त पडले. का झालं हे शक्य? कारण की शिक्षकानं फक्त शिकवणं हे काम नाही असं मी मानतो. माझ्या मते शिकण्यासाठी त्याला प्रवृत्त करणं आणि तो उत्साह त्याचा परीक्षापर्यंत वृद्धिगत करणं, तो वाढवणं. ते जसं की एखादी आपण दीप ज्वलत म्हणजे आपण दीप प्रज्वलन करत असतो, तो तेवत ठेवण्याचं काम करणं,
हे माझ्या मते खरं शिक्षकाचं आजच्या 21व्या शतकात, संगणकाच्या शतकामध्ये हे महत्त्वाचं आहे. प्राध्यापकाची भूमिका हीच असली पाहिजे की त्या विद्यार्थ्यांना सातत्य ठेवण्यासाठी प्रेरित करा. त्यामुळे आपण प्रत्येक रविवारी संध्याकाळी 7 वाजता सेटनेट परीक्षे संदर्भात आपण झूम मीटिंग घेतो, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना काही शंका असतील, नोट्स संदर्भात, क्वेश्चन संदर्भात काहीही डाऊट असतील तर ते विचारू शकतील, मला प्रत्येकाबरोबर बोलता येईल आणि त्यांनाही माझ्याबरोबर संवाद साधता येईल. या उद्देशाने आपण ही झूम मीटिंग ठेवतोय. म्हणजे तुमचा उत्साह वाढण्यासाठी, तुमच्या अभ्यासामधील सातत्य ठेवण्यासाठी आणि योग्य ते तो आणि आपलेपणा निर्माण होण्यासाठी. अरे सर आपले ते, चला आपण बिंदास पद्धतीने सरांना प्रश्न विचारू, आपल्या काही शंका असतील तर विचारू, चला. आणि परत त्यामध्ये अनेक विद्यार्थी असतात, प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास वेगवेगळ्या स्तरावर असतो. त्यातून आपल्याला कळतं अरे स्पर्धा आहे, आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकायचंय, आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचंय, त्यामुळे आपण अभ्यास केला पाहिजे. या 2 उद्देशानं मी तुम्हाला ऊर्जा देणार आहे, तुमच्याकडून मला ऊर्जा मिळणार आहे. आणि प्रत्येकाकडून जसं दिवे एकत्र आल्यानंतर प्रत्येक दिव्याकडून आपल्याला ऊर्जा मिळत असते, त्या पद्धतीनं ती चर्चासत्र असतं. त्यामुळं विद्यार्थ्याचे रिझल्ट येतात असं मी मानतो. त्यामुळं शिक्षक फक्त शिकवण्याची आत्ताच्या काळामध्ये गरज नाहीये, तर शिकवण्याबरोबर सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, उत्साहवर्धक वातावरण निर्माण करता आलं पाहिजे. आणि ती प्रेरणा, जो ज्या दीप प्रज्वलित होऊन तो विद्यार्थी तुमच्याकडं क्लास लावण्यासाठी आलेला आहे, तो दीप त्याचा परीक्षेच्या कालावधीपर्यंत तेवत ठेवण्याचं काम, ती प्रेरणा निर्माण करण्याचं काम प्राध्यापकानं करणं अपेक्षित आहे असं मी मानतो. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर एखाद्या विद्यार्थ्याचे उत्तर चुकल्यास त्याला न हसता छान प्रयत्न केलास, पण आणखी उत्तरामध्ये सुधारणा कर, आणखी वाचनाची गरज आहे, अशा पद्धतीने आपण सकारात्मक सल्ला दिला पाहिजे. असे म्हणून त्याला पुन्हा प्रयत्न करण्यास आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थी चुका करण्याची भीती न बाळगता मोकळेपणानं आपल्याबरोबर बोलत राहील. त्याच्या मोकळेपणानं आपण समस्या सोडवू शकू. त्यानंतर केवळ माहिती देणे नव्हे तर प्रेरणा देणं. बघा, अध्यापनाचं काय वैशिष्ट्य आहे, तर फक्त माहिती द्यायची का नाहीये, तर ती माहिती घेण्यासाठी प्रेरणा द्यायची. अध्यापनाचं खरं यश केवळ माहिती हस्तांतरण करण्यात नाही, तर ते विद्यार्थ्यांना ज्ञान आत्मसात करण्यासाठी, घेण्यासाठी आणि ते उपयोगात आणण्यासाठी आंतरिक प्रेरणा इन्स्पिरेशन, ही प्रेरणा जागृत करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही दिलेलं केवळ माहिती म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सूत्र एरिया = 21 अपॉन बेस गुणवले हाईट सांगणे म्हणजे तुमचं झालं काम नाहीये. तर प्रेरणादायी अध्यापन म्हणजे सूत्र देणे सांगण्याऐवजी विद्यार्थ्यांना एका वास्तवातील समस्येचं उदाहरणार्थ शेतातील जमिनीचा आकार त्रिकोणी आहे, एक शेत आहे त्याचा आकार त्रिकोणी, त्याचं क्षेत्रफळ कसे काढायचं, गुंतवणूक त्यांना म्हणजे त्यामधून गुंतून त्यांना स्वयं अध्ययनाने सूत्र शोधण्यास मदत करणं, म्हणजे त्याच्यामधली चौकस बुद्धी, त्याच्यामधलं जे ज्ञान म्हणजे निर्माण करणं, घेण्याची जी प्रवृत्ती ती जागृत करणं हे अपेक्षित आहे. यामुळं समस्या सोडवण्याची वैचारिक शैली, त्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग माइंडसेट त्यामध्ये विकसित होतो. अशा पद्धतीनं अध्यापन ही एक प्रक्रिया आहे. हा पहिला आपला उपमुद्दा. सारांश, अध्यापन ही एक विज्ञान किंवा नियोजन आणि कला म्हणजे प्रेरणा यांचा संगम असलेली प्रक्रिया आहे. उत्कृष्ट अध्यापन विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाला चालना देते, त्यांच्यात सकारात्मक मूल्याची उदाहरणार्थ सहयोग, सहानुभूती रुजवणूक करते आणि त्यांना आयुष्यातील समस्यांना तोंड देण्याची सक्षम बनवतं. अशामुळं अध्यापन हे खूप महत्त्वाचं आहे. ते कशा पद्धतीनं केलं जातंय हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यावरच आता लगेच आपण काय करतोय की एक मुद्दा म्हणजे जसं पेपर पहिल्या घटकामध्ये 10 मुद्दे आपण दिले, तर पहिला मुद्दा त्याचं विश्लेषण आणि त्यावरचे प्रश्न, अशा पद्धतीनं एकंदरीत वस्तुनिष्ठ परीक्षा आहे आपली, डिस्क्रिप्टिव्ह नाहीये. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण म्हणजे विश्लेषणात्मक अभ्यासाला वस्तुनिष्ठ अभ्यासाकडे घेऊन जाण्याची ही प्रक्रिया. बघा, अध्यापनाच्या संकल्पनेनुसार
खालीलपैकी कोणता घटक शिक्षकाकडून शिकणाऱ्याच्या सकारात्मक बदलासाठी केलेल्या प्रक्रियेचा भाग नाही? बघा, नाही म्हटलं आहे. ज्ञान, मूल्य, शारीरिक रचना, कौशल्य. काय योग्य उत्तर असणार आहे? तर योग्य उत्तर आहे शारीरिक रचना. अध्यापनाच्या संकल्पनेनुसार खालीलपैकी कोणता घटक शिक्षकाकडून शिकणाऱ्याच्या म्हणजे विद्यार्थ्याच्या सकारात्मक बदलासाठी केलेल्या प्रक्रियेचा भाग होऊ शकत नाही? ज्ञान हे भाग आहे, मूल्य आहे, शारीरिक रचना हे नाहीये, कौशल्य आहे. त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा, आपण पाहू शकता. अध्यापन प्रामुख्यानं वर्तन, ज्ञान, कौशल्य आणि मूल्य या मानसिक आणि भावनिक व सामाजिक पैलूमध्ये बदल घडवते. तर शारीरिक रचना हा नैसर्गिक विकासाचा भाग आहे, ज्यावर अध्यापनाचा थेट परिणाम नसतो. त्यामुळं योग्य उत्तर आपल्याला शारीरिक रचना हे योग्य उत्तर होतं जे आपण निवडलेलं आहे. पुढचा प्रश्न दुसरा. अध्यापन ही उद्दिष्ट पूर्तीसाठी नियोजित प्रक्रिया आहे. बघा, अध्यापन ही उद्दिष्ट पूर्तीसाठी, उद्दिष्ट जे ठरवले ते पूर्ण करण्यासाठीची नियोजित प्रक्रिया आहे. या विधानाचे सर्वात महत्त्वाचे निहितार्थ कोणते? थोडा प्रश्न शब्दामध्ये बदल केलाय. शिक्षकाला वेळेनुसार अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. या प्रक्रियेत अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्याची संधी नसते. विद्यार्थी केवळ पूर्वनियोजित माहिती आत्मसात करतात. डी. शिकण्याच्या प्रक्रियेत नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन हे पूर्वनिश्चित शैक्षणिक ध्येयावर आधारित असतात. निहित अर्थ अंतर्भूत, त्याला पर्याय शब्द. काय योग्य पर्याय आहे? तर योग्य पर्याय ड आहे. शिकण्याच्या प्रक्रियेत नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन हे पूर्वनिश्चित शैक्षणिक ध्येयावर आधारित असते. त्यामुळे डी पर्याय आहे. स्पष्टीकरण बघा, नियोजन प्रक्रिया हे दर्शवते की संपूर्ण अध्यापन कृती विशिष्ट शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने निर्देशित केलेली असतात आणि त्यांचे मूल्यमापन देखील त्या उद्दिष्टावर आधारितच असतं. त्यामुळं योग्य उत्तर आपण निवडलेलं आहे. पुढचा तिसरा प्रश्न. प्रश्न ज्या पद्धतीनं सेटनेटला प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीचे त्याच दर्जाचे प्रश्न आपण देतोय. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये त्या पद्धतीचे प्रश्न सोडवण्याचं जे कौशल्य आहे किंवा जे माइंडसेट आहे तो निर्माण होतो. बघा, विधान ए आणि आर यांचा विचार करून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. प्रभावी अध्यापन प्रक्रियेसाठी, इफेक्टिव्ह टीचिंगसाठी प्रक्रियेसाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद आवश्यक नाही. बघा, कारण अध्यापन म्हणजे केवळ माहितीचे एकतर्फी हस्तांतरण होय. आता पर्याय ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ब. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. ए आणि आर दोन्ही असत्य आहेत. काय योग्य उत्तर असणार आहे? तर योग्य उत्तर आहे डी. ए आणि आर दोन्ही असत्य आहेत. का बरं? त्याचं स्पष्टीकरण दिलंय. प्रभावी अध्यापनासाठी परस्पर संवाद हा खूप महत्वाचा असतोय. त्यामुळेच आपण चर्चासत्र देतोय. त्यामुळेच आपण रविवारचं चर्चासत्र घेत असतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या माझ्यामध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, अडचणीची, समस्याची देवाणघेवाण व्हावी आणि त्यातून तुम्हाला अरे आपण बिंदास करू शकतोय, सर सांगतायत आपल्याला प्रत्येक गोष्ट, त्यामुळे आपण निश्चितच या प्रयत्नामध्ये यशस्वी होऊ हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो. प्रभावी अध्यापनासाठी परस्पर संवाद अत्यंत आवश्यक आहे. म्हणून असत्य आणि अध्यापन हे सक्रिय दुहेरी प्रक्रिया असते. एकतर्फी माहितीचे हस्तांतरण नसतं. तुम्ही खूप शिकवलंय, विद्यार्थी झोपी गेलाय, काय समजणार आहे त्याला? त्यामुळे दोघंही सक्रिय असले पाहिजे. त्यामुळे डी पर्याय योग्य आहे. पुढचा चौथा प्रश्न बघा. गणित शिकवताना फक्त सूत्र सांगणे नव्हे तर समस्या सोडवण्याची विचारशैली विकसित करणे हे अध्यापनाचे कोणते वैशिष्ट्य दर्शवते? बघा, शिकण्यास अनुकूल वातावरण. ब. उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजन प्रक्रिया.
क केवळ माहिती देणे नव्हे तर प्रेरणा देणं आणि ड शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद. समस्या सोडवण्यासाठी विचारशैली विकसित करणे हे अध्यापनाचं कोणतं वैशिष्ट्य आहे तर योग्य पर्याय आहे केवळ माहिती देणं नव्हे तर प्रेरणा देणं. विचारशैली विकसित करणं म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञानाचा वापर करण्यासाठी क्षमता देणं आणि आंतरिक प्रेरणा निर्माण करणं हे जे केवळ सूत्र किंवा तथ्य माहिती देण्यापेक्षा अधिक व्यापक होऊ शकेल. त्यामुळं क पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा, शिकण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठीच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती कृती शिक्षकांना टाळायला हवी. बघा, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे कौतुक करणे, उत्तर चुकल्यास विद्यार्थ्यांची सार्वजनिकरित्या खिल्ली उडवणे किंवा त्यांना कठोर शिक्षा देणं, प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, विद्यार्थ्यांच्या विविध गरजांचा आदर करणं. बघा, आपला विसंगत शिक्षकानं टाळावी, प्रश्न फिरवलाय अशा पद्धतीचे प्रश्न फिरवले जातात. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. योग्य उत्तर असेल बी पर्याय. बरोबर आहे. उत्तर चुकल्यास विद्यार्थ्यांची सार्वजनिकरित्या खिल्ली उडवणे, अपमान करणे किंवा त्यांना कठोर शिक्षा देणं हे पर्याय बरोबर आहे. कारण अशा नकारात्मक कृतीमुळे विद्यार्थी चुका करण्याची भीती निर्माण होते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊन शिकण्यास अनुकूल वातावरणात बिघड होते आणि त्यांचा सक्रिय सहभाग थांबतो. अशा पद्धतीने अनेक प्रश्न आहेत जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. अशा पद्धतीने हे सर्व एक मुद्दा आणि त्याचं विश्लेषण. फक्त तसं पाहिलं तर पहिल्या घटकामध्ये एकूण आपण जर पाहिलं तर 4च मुख्य मुद्दे दिलेले अभ्यासक्रमामध्ये, पण आपण त्यांना 10 उपमुद्द्यामध्ये विभागून प्रत्येक 10 मुद्द्यांचं विश्लेषण आणि त्यावरचे सराव प्रश्न अशा पद्धतीनं अभ्यासाकडे जात आहोत, जेणेकरून तुम्हाला घटक वाईज आणि मुद्देसुद्धा उपमुद्देसुद्धा अभ्यासातून तुमच्या पेपर 1च्या अभ्यासक्रमात तुम्ही पूर्णत्वाकडे जाऊ शकता. याचमुळं आपल्या या वर्षीच्या बॅचचा विद्यार्थी तुम्ही पाहू शकता 88 गुण आहेत 100 पैकी, फक्त 12 मार्क त्याचे कटले. सेट परीक्षेला 15 जून 2025ला जी परीक्षा झाली 88 वाला आपला फर्स्ट आहे पेपर 1चा. त्यामुळं तुम्ही सातत्य ठेवा. सातत्य ठेवल्यानंतर निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल, ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा. याच लोगोचा ॲप आहे. ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यावर तुम्हाला कोर्स परचेस करता येतात. फक्त तुम्हाला दोन्ही कोर्स एकत्र घ्यायचे असेल, पेपर 1 पेपर 2चं, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास विषयाचा कोर्स आहे. तर या सर्व विषयाचे कोर्सेस आहेत. त्यामुळे जर एकत्र घ्यायचा असेल तर तुम्हाला तो 3000 रुपयालाच तो कोर्स पडतो. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. प्रत्येक रविवारी मीटिंग असते. त्यानंतर लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पूर्ण घटकांचे 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. मागील प्रश्नपत्रिका 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपलं स्वतःचं बुक आहे, ते तुम्हाला PDF मध्ये पेपर 1 साठी दिलं जाणार आहे. पेपर 2 साठी देखील आपण 2, 3, 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तेही तुम्हाला PDF मध्ये देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी 9689047738 या क्रमांकाला तुम्ही संपर्क करू शकता किंवा डायरेक्ट थेट याच नंबरला ॲप डाउनलोड करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. काही डाऊट असतील, काही शंका असतील तर निश्चितच तुम्ही 9689047738 या क्रमांकाला तुम्ही मेसेज करू शकता, फोन करू शकता. बघा मित्रांनो, अभिनय तो कभी नाही ही संधी शेवटची असणार आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती 6200 पदाची प्राध्यापक भरती होऊ घातलेली आहे. या भरतीचा भाग व्हायचा असेल तर निश्चितच तुम्ही या परीक्षेच्या दृष्टिकोनातून परिपूर्णतेने अभ्यास करणं अपेक्षित आहे. धन्यवाद. बेस्ट लक.